नमस्कार मित्रांनो. आज आपण रोबोटिक्स सर्जरीबद्दल बघणार आहेत. तसं मेडिकलचं फील्ड आहे, पण अर्थात आपण टेक्नॉलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं याला अप्रोच करतोय. तर मेनली टेलिमेडिसिन जे म्हटलं जातं आणि रोबोटिक्सचा सर्जरीमध्ये कशा पद्धतीनं वापर होतो, अ, हे आपण बघणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. हे करत असताना मी तुम्हाला पहिल्यांदा एक वेगळ्या स्वरूपाचा व्हिडिओ दाखवतोय. जरा बघा. आता हे पाहिल्यावर तुम्ही म्हणाल की हे नेमकं केळ्याला काय करतायत आणि ह्याचा आणि रोबोटिक सर्जरीचा नेमका कनेक्शन काय. तर सुरुवातीला ऑब्वियसली डायरेक्ट माणसावर तर काही प्रयोग करता येणार नाही. त्यामुळं सायंटिस्ट हे नेहमी अशा स्वरूपाचं काहीतरी वापरतात की जे निरुपद्रवी आहे. मग केळावरती पहिल्यांदा त्याचं एकदा संपूर्ण वापर करून बघताय आणि टेक्नॉलॉजीची किती ॲक्युरसी आहे, कशा पद्धतीनं काम करते आहे, त्याची ज्या वेळेला इंटरनेटची कनेक्टिव्हिटी लागेल किंवा त्याचा जो बारकावे आहेत ते बरोबर होत आहेत की नाही, हे ह्याच्यातून पहिल्यांदा बघितलं जातं. आता इथं जर तुम्ही बघाल, इथे एक डॉक्टर जवळजवळ 5,000 किलोमीटर लांब बसलेले आहेत पेशंटपासून आणि 5G कनेक्टिव्हिटीवरती हॉस्पिटलशी जोडले गेलेले आहेत. प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटीनं रोबोटिक्सनं तिथे पेशंटवर सर्जरी केली जाते. अर्थात सुपरवाइज करायला दुसरे असिस्टंट लेवलचे डॉक्टर असतात, परंतु प्रायमरीली जे ऑपरेशन केलं जातं, युरोलॉजी संदर्भातलं ऑपरेशन आहे हे 5,000 किलोमीटर दूर बसून डॉक्टर करतायत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की ह्याच्यामध्ये तुमचा तंत्रज्ञानावर किती डीप विश्वास पाहिजे, की त्याच्या ॲक्युरसीबद्दल, की इथे थोडं जरी इकडं तिकडं झालं, काही इकडं तिकडं, तरी खूप मोठं डॅमेज होऊ शकतं. शरीराचं तेवढं डेलिकेट स्वरूप असतं आणि डॉक्टरची देखील खूप मोठी रिस्क असते. पण असं असताना देखील ज्या वेळेला तंत्रज्ञान ह्या पातळीपर्यंत मॅच्युअर होतं की डॉक्टर 5,000 किलोमीटर दूर बसून ऑपरेशन करू शकतात, तर ह्याचे ॲप्लिकेशनचा तुम्ही जर विचार केला की ह्याचं किती दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि कुठलाही एक्सपर्ट डॉक्टर जर खरोखरच या तंत्रज्ञानाचं तेवढं अडॉप्ट करण्यात आलं मोठ्या प्रमाणावर, तर समाजाला खूप मोठा याच्यातून फायदा होऊ शकतो.